जयसिंगपूरमध्ये उघड्या जीवघेण्या खड्ड्यात डुकराची पिले पडली. 112 पोलिसांच्या तत्परतेने सुटका, नागरिकांचा संताप. जयसिंगपूर दिनांक 22 जुलै. जयसिंगपूर नगरपरिषद हद्दीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बौद्ध संस्कार मंडळ बुद्धविहार धम्मनगर जयसिंगपूर कमानीजवळ शिरोळ जयसिंगपूर मुख्य रस्त्यालगत रस्त्याच्या अवघ्या 2 फूट अंतरावर सुमारे 10 बाय 10 फूट आकाराचा व 15 ते 17 फूट खोल खड्डा गेल्या 3 ते 4 महिन्यापासून उघडाच असल्याने नागरिकांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण झाला आहे. या खड्ड्यावर कोणत्याही प्रकारचे संरक्षक आवरण किंवा सुरक्षित बॅरिकेडिंग नसल्याने लांबून येणाऱ्या वाहन चालकांना तसेच पादचाऱ्यांना तो सहज लक्षातही येत नाही. त्यामुळे ते कधीही मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. बुधवार दिनांक 22 जुलै रोजी दुपारी साधारण 1 वाजण्याच्या सुमारास या उघड्या खड्ड्यात डुकराची 2 लहान पिल्ले पडल्याची निदर्शनास आले. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ 112 आपत्कालीन पोलीस सेवेला माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस कर्मचारी सुशांत साताप्पा डोंगळे व मोहसिन असलम मोमीन घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित नगर परिषद व ठेकेदारांना तातडीने बोलावून घेतले. खड्ड्यात पडलेल्या डुकराच्या पिलांची सुरक्षित सुटका करण्याची सूचना देतानाच त्या ठिकाणी त्वरित बॅरिकेडिंग उभारण्याचे आदेशही दिले. दरम्यान इतका खोल आणि जीवघेणा खड्डा अनेक महिन्यापासून उघडाच असूनही संबंधित यंत्रणेकडून कोणतीही कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या निष्काळजीपणाला जबाबदार कोण, असा सवाल नागरिक उपस्थित करतात. एखाद्या निष्पाप नागरिकाचा किंवा लहान मुलाचा जीव गेल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त प्रश्नही विचारला जात आहे. स्थानिक नागरिकांनी या धोकादायक खड्ड्याची तातडीने दुरुस्ती करून कायमस्वरूपी सुरक्षितता उपाययोजना करण्याची मागणी केली आहे, जेणेकरून भविष्यात कोणतीही दुर्घटना घडू नये.